आपला दृष्टिकोन बदलवणारे अनमोल विचार. जगात कोणीच धुतल्या तांदळासारखं नाही, तरी प्रत्येकजण दुसऱ्याच्या बाबतीतली खिचडी शिजवण्यात व्यस्त असतो, दुसऱ्यांच्या चुका दाखवण्यात व्यस्त असतो. वाईट वेळी साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधीही विसरू नका. बांधून नाही, जे सांधून ठेवतं ते खरं नातं, नाहीतर जगणं मातीमोल होऊन जातं. चूक नसतानाही केवळ वाट टाळावा म्हणून घेतलेली माघार हे संयमाचे फार मोठे प्रतीक आहे. सुख वेचत चला, दुःख सहन करत चला, अश्रू पुसत चला, इतरांना हसवत चला. आयुष्य काय आहे? 2 घडींचा डाव आहे. हसा आणि हसवत चला, हेच आयुष्य आहे. काळजावरचे घाव आणि डोळ्यातील भाव ज्यांना कळतात त्याच नात्यांना खरा अर्थ असतो. बाकीची नाती म्हणजे केवळ माझी म्हणून वाहिलेली व्यर्थ ओझी असतात. जीवनात जर का शांती हवी असेल तर लोकांचे म्हणणे मनाला लावणे सोडून द्या. जीवन हा प्रवास आहे, स्पर्धा नव्हे. त्याचा आनंद घ्या. अनुभव माणसाला चुका करण्यापासून वाचवतो, पण अनुभव चुका करण्यातूनच येत असतो. कोणत्या वयात शिकावं आणि कोणत्या वयात कमवावं हे वय नाही तर परिस्थिती ठरवत असते. प्रत्येकालाच आपल्या ज्ञानाचा गर्व असतो, पण आपल्याला गर्व झालाय याचे ज्ञान मात्र कोणालाही नसते. अखंड यशाने जीवनाची एकच बाजू कळते, दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची गरज असते. जर प्रयत्न मनापासून असतील तर नशिबालाही झुकावं लागतं. वेळ हसवते, वेळ रडवते, ती वेळच असते जी माणसाला सर्व काही शिकवते. आपल्या चुकीचं खापर दुसऱ्यांवर फोडण्यापेक्षा आधी आपलं कुठं चुकलं आहे हे तपासून बघा. कदाचित आपली चूक आहे हे लक्षात येईल. आयुष्य खूप लहान आहे. प्रेमाने गोड बोलत राहा. धन दौलत कोण कोणाला देत नसतो, फक्त माणुसकी जपत राहा. प्रत्येक गोष्टीची कदर करायला शिका, कारण आयुष्य परत येत नाही. आयुष्यातून गेलेली माणसं आणि आयुष्यातून गेलेली वेळ देखील परत येत नाही. इच्छा किती विचित्र गोष्ट आहे. पूर्ण झाली नाही तर क्रोध वाढतो आणि पूर्ण झाली तर लोभ वाढतो. मीपणाचा गोडवा गाण्यापेक्षा आम्ही हा शब्दप्रयोग वापरायला शिकून घ्या. तुम्हाला एकाकीपणाचा त्रास कधीच जाणवणार नाही. माणूस जेवढा आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त तो विचाराने थकतो. म्हणून हसत राहा, विचार सोडा. आपण आहोत तर जीवन आहे, हीच संकल्पना मनी बाळगा. आयुष्यामध्ये सर्वांना महत्त्व द्या, पण नेहमी लक्षात ठेवा, जिथे तुम्हाला महत्त्व नाही तिथे आपला किमती वेळ वाया घालवू नका. वागायचं असं की कोणाला त्रास नाही झाला पाहिजे आणि जगायचं असं की कोणी नाद नाही केला पाहिजे. प्रत्येक व्यक्ती हा मुळात वाईट नसतोच, पण त्या व्यक्तीच्या आसपास होणाऱ्या घटना आणि वाईट वागायला प्रवृत्त करत असतात. म्हणून कधीतरी एखाद्याच्या वागण्यावर प्रश्न उचलण्याआधी एकदा त्या व्यक्तीची स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. प्रयत्न करून चुकलात तरी चालेल, पण प्रयत्न करण्यास कधी चुकू नका. कारण हिंमत नाही तर किंमत नाही, विरोधक नाही तर प्रगतीही नाही. मोठं व्हायला ओळख नाही, माणसांची मने जिंकावी लागतात. जगातील कुठल्याही तराजूत मोजता न येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे माणुसकी. जे आपल्या घामाच्या छाईने स्वप्न लिहितात त्यांच्या नशिबाची पाने कधीच कोरी नसतात. कुणाच्या चांगलेपणाचा इतका फायदा घेऊ नका की त्याला वाईट बनायला भाग पडेल. लक्षात ठेवा की वाईट नेहमी तोच बनतो जो पहिला चांगला बनून तुटलेला असतो. जे साधं सोपं असतं ते छान असतं, मग ते जगणं असो की वागणं असो. माणसाने श्रीमंतीचं कौतुक जरूर करावं, पण साधेपणाला दारिद्र्य कधीही समजू नये. माणसं बदलत नसतात, कालांतराने ती कशी असतात हे आपल्याला कळत असतं. थोडंफार सहन करायला शिकलं पाहिजे, कारण आपल्यातही बऱ्याच अशा कमतरता असतात ज्यांना समोरची माणसं सहन करत असतात.
खरं प्रेम करणारा तुमच्याकडे पैसा, संपत्ती मागत नाही, त्याला तुमचा वेळ हवा असतो. आपल्याकडे समस्या मुळापासून संपवली जात नाही, तात्पुरते उपाय केले जातात. परिणामी समस्या पुन्हा वर डोकं काढते. म्हणून समस्येला मुळापासून नष्ट करा, तेच हितकारक होईल. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला महत्त्व देत चला, कारण प्रत्येक व्यक्ती आपल्याला काही ना काही शिकवून जात असते. ज्याला आपल्या आईवडिलांच्या कष्टाची जाणीव असते, तो कधीच वाईट मार्गाने जात नसतो. अहंकार आणि गैरसमज या दोन गोष्टी माणसाला त्याच्या मित्र आणि आप्तेष्टांपासून दूर करतात. गैरसमज त्याला सत्य ऐकू देत नाही आणि अहंकार त्याला सत्य पाहू देत नाही. मनापासून खळखळून हसणाऱ्या चेहऱ्याला फक्त सौंदर्य असतं, वय नसतं. जे तुमच्या नशिबात आहे ते कुठूनही तुमच्याकडे येणारच आहे आणि जे तुमच्या भाग्यात नाही ते तुम्हाला मिळून देखील तुमच्याकडे राहणार नाही. परिस्थिती मारक नको असेल तर माणसाची पारख ठेवाच, कारण वाटीत खीर देऊन पाठीत खंजीर खुपसणारे भरपूर आहेत. जी माणसं मनानं साफ असतात त्यांच्याच मागं दुनियाभराचे ताप असतात. फक्त नीतिमत्ता साफ ठेवा, दिवस सगळ्यांचेच बदलत असतात. जेव्हा आपली वेळ वाईट असते तेव्हा लोकही वाईट वागतात आणि चांगली वेळ आली की सगळे चांगले वागतात. दोष लोकांचा नाही तर वेळेचा आणि परिस्थितीचा आहे. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, माणसं बदलण्यात वेळ वाया घालवू नका. त्यापेक्षा आपली परिस्थिती बदला, म्हणजे बाकी सगळं आपोआप बदलेल. कामापुरती नाती आणि थंडी घालवण्यासाठी केलेली शेकोटी जास्त काळ टिकत नसते. स्वतःचे दुःख स्वतः जवळच ठेवा. दुनिया फक्त सुखातच सोबती असते आणि हेच सत्य आहे. राहणारे घर किंवा घराचा दरवाजा कितीही छोटा असला तरी चालेल, पण हृदय आणि हृदयाचा दरवाजा मोठा असावा, कारण तिथेच नाती आश्रय घेत असतात. आपल्या व्यक्तीसाठी थोडी माघार घ्यावी लागली तर हरकत नाही, पण त्यांच्याशी असलेलं नातं कधीही तोडू नका, कारण नाती जोडायला वर्ष लागतात आणि तोडायला काही क्षण लागतात. मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो. हा माझा, तो माझा, माझ्या जवळची, माझी. खरं तर फक्त वेळ आहे. ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे, नाहीतर सर्व जवळचे असून सुद्धा दूरचे. हेच जीवनाचे सत्य आहे. नातं हे जगाला दाखवण्यासाठी नसतं, मनापासून जे सांभाळलं जातं ते खरं नातं असतं. जवळ एक दाखवणारा हा जवळचाच असतो असं नाही, हृदयापासून जवळचा असतो तोच आपला असतो. एकमेकांविषयी आदर आणि कदर असेल तर आणि तरच सगळी वचने आपोआप निभावली जातात. जीवन तर जगायचंच आहे, मग टेन्शन कशाला घ्यायचं आणि ज्या गोष्टीमुळे आपल्याला त्रास होतो त्याच्याकडे लक्षच का द्यायचं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन विचारांसोबत.